नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी धडा 25वा नवा पैलू या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहूया. प्रश्न 1. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई का करत होती? उत्तर: आजी नातवाला दवाखान्यात घेऊन चालली होती. त्याचवेळी आभाळ गच्च ढगांनी दाटून कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असे वातावरण होते. स्टँडपासून दवाखाना जवळ होता, पण दिगू हळूहळू चालत होता. पाऊस चालू व्हायच्या आत दवाखान्यात पोहोचायचे होते, म्हणून आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई करत होती. रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी का आले? उत्तर: दिगूला ऐकू येत नव्हते. दवाखान्यात जाताना एकाएकी दिगू रिक्षाच्या समोर आला. रिक्षाचा आवाज आजीला ऐकू आला, पण दिगूला ऐकू आला नाही. बहिरा आहेस की काय असे म्हणत रिक्षावाला दिगूवर ओरडला. आजीने रिक्षावाल्याचे बोलणे ऐकले. आपल्या नातवाच्या बहिरेपणाबद्दल वाईट वाटून आजीच्या डोळ्यात पाणी आले. प्रश्न ई. वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला? उत्तर: शहराच्या डॉक्टरबद्दल आजी जे पुटपुटत होती ते वत्सलाबाईंनी ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकलेलेही पाहिले होते. वत्सलाबाईंची अवस्था व दिगूचे बहिरेपण वत्सलाबाईंच्या लक्षात आले होते. वत्सलाबाई मूकबधीर शाळेत शिक्षिका होत्या. दिगूवर इलाज करता यावा या उद्देशाने वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला. पुढचा प्रश्न ई. शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला? उत्तर: वत्सलाबाई आजीला घेऊन मूकबधिरांच्या शाळेत गेली. शाळेत हेडफोन्स लावून बसलेली मुले व माईकमधून शिकवणाऱ्या बाई हे सगळे आजीने पाहिले. एक बाई एका छोट्या मुलाला श्रवण यंत्राच्या मदतीने गोष्ट शिकवत होत्या. बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडणारे उच्चार ऐकण्यास आजी आतुर झाल्या आणि ते मूल बाईसारखे हसत हसत बोलले. हे ऐकून आपला दिगूही असाच बोलेल अशी आजीने कल्पना केल्यामुळे शाळेत गेल्यावर आजीला आनंद झाला. मूकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले? उत्तर: वत्सलाबाईंच्या मूकबधिर शाळेत दिगूला ठेवायचे असे आजीने ठरवले. आजीच्या मनात विचार आला की आपल्याही खेड्यात अशी मूकबधिर शाळा काढली तर शेत विकून येणाऱ्या पैशात मूकबधिर मुलांसाठी शाळा काढण्याचे आजीने ठरवले. आजीने विचार केला की आपल्या गावची मुले शाळेत शिकतील, त्यांना वळण लागेल, ती स्वतःच्या पायावर उभी राहतील. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. का ते लिहा. आजी शहरात गेली. उत्तर: दिगू बहिरा आहे हे कळल्यावर आजी चिंतेत होती. गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून दिगूचा चांगला इलाज व्हावा म्हणून आजी शहरात डॉक्टरांकडे गेली. पुढचा प्रश्न आ. आजी वत्सलाबाईंच्या घरी गेली. दवाखाना बंद होता, पाऊस कोसळत होता. अशा परिस्थितीत वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला. उद्या मी तुम्हाला जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल. या वत्सलाबाईंच्या सांगण्याच्या मोहात पडलेल्या आजी वत्सलाबाईंच्या घरी गेल्या. ई. आजीने गावात शाळा काढायचे ठरवले. उत्तर: आजीला स्वतःच्या दुःखावरून सर्वच मुक्या मुलांच्या दुःखाची जाणीव झाली. आपल्या खेड्यातील अशा मुलांचे भले व्हावे म्हणून आजीने गावात शाळा काढायचे ठरवले. ई. वत्सलाबाईंनी आजीला शाळेत नेले. उत्तर: मूकबधिरांच्या शाळेतील होणारे मुलांवर उपाय आजीने प्रत्यक्ष पाहावे आणि दिगूला या शाळेत आजीने ठेवावे या हेतूने वत्सलाबाईंनी आजीला शाळेत नेले. प्रश्न 3. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. वत्सलाबाईंबद्दल 5 ते 6 ओळी लिहा.
उत्तर, वत्सला या बाई मूकबधीर शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत हसरा व आनंदी होता. त्यांनी विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात. अशा मुलांना कोणीही शिकवेल, परंतु ज्यांच्या वाटेला बहिरेपणाचे, मुकेपणाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार? या मुक्या कळ्यांना कोण उमलवणार? अशा मुलांच्या अभिमानाचे, विश्वासाचे हसू फुलवायचे आणि त्यांच्यातील स्वत्व जागवायचे असा पक्का निश्चय करून वत्सलाबाईंनी मूकबधिरांच्या शाळेत शिक्षिकेचे काम पत्करले. या पाठाला नवा पैलू हे शीर्षक आहे, ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा. उत्तर, आजीने दिगूला वत्सलाबाईंच्या मूकबधीर शाळेत घातले. त्यांना खूप आनंद झाला, पण आपल्या नातवाचेच भले व्हावे असा संकुचित विचार त्यांनी केला नाही. त्यांनी आपल्या गावी अशी शाळा काढण्याचा मनोदय केला. त्यासाठी गावची जमीन विकून पैसा उभा करण्याचे ठरवले. आजीच्या मनातील ही उदात्त भावना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू दर्शवते. म्हातारपणातही समाजसेवेचा धडा आजीने इतरांना दिला, म्हणून नवा पैलू हे शीर्षक या पाठासाठी योग्य आहे असे मला वाटते. बघा या प्रश्न ई. आजीच्या थोर विचारांबाबत 5 ते 7 ओळी लिहा. उत्तर, दिगूच्या आजाराबाबत आजी काळजीत होती. वत्सलाबाईंची शाळा पाहिल्यावर त्यांना आशेचा किरण दिसला. नातवाच्या दुःखावरून त्यांना सर्वच मूकबधीर मुलांच्या दुःखाची जाणीव झाली. त्यांच्या मनात विचार आला की आपल्याही खेड्यात अशी मूकबधिरांसाठी शाळा काढायला हवी. त्या लगेच कृतिशील झाल्या. त्यांनी विचार केला, एक शेत विकले तर लाखाला जाईल. शाळा काढूया. माझ्या गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागून स्वतःच्या पायावर उभी राहतील. असे उदात्त व क्रियाशील विचार आजीच्या मनात आले. पुढचा प्रश्न 4. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. 1. खंत वाटणे. पायात अपंग असलेल्या गणेशला लंगडत चालताना पाहून आईला खंत वाटली. दिग्मूढ होणे. दोन्ही पायांनी अपंग असणारी करुणा हिमालय पर्वत चढली. हे वाचून मी दिग्मूढ झाले. स्वाभिमान. कमलाबाई स्वतःचे काम प्रामाणिकपणे करून स्वाभिमानाने जगत होत्या. विश्वासाचे हास्य फुलणे. बाईंनी शाबासकी दिल्यामुळे अमृताच्या चेहऱ्यावर विश्वासाचे हास्य फुलले. पक्का निर्धार करणे. अमोलने अभ्यास वेळेवर पूर्ण करण्याचा पक्का निर्धार केला. धक्का बसणे. वर्गात हुशार असलेला सोहम परीक्षेत नापास झाला. हे पाहून सर्वांना धक्का बसला. जाणीव होणे. सचिनला घरच्या गरिबीची जाणीव होती. थक्क होणे. चित्तथरारक सर्कस पाहून विनायक थक्क झाला. प्रश्न 5. तुमच्या परिसरातील मूकबधिरांच्या शाळेला भेट द्या. त्या मुलांशी संवाद साधा. ती मुले यंत्राचा वापर करून कसे शिक्षण घेतात ते जाणून घ्या. याचं उत्तर तुम्ही स्वतः शाळेला भेट देऊन अनुभव घ्या आणि मग उत्तर लिहा. विचार करून सांगूया. मुजावर रोजच्या सारखा शाळेला जात होता. काय झाले हे कळले नाही, पण मोटारसायकलवरून जाणारा एक मनुष्य खाली पडला. त्याला उठता येत नव्हते. त्याच्या पायाला लागले होते म्हणून तो कणत होता. डोक्याला मोठी जखम झाली होती. मुजावर एकटाच तेथे होता. त्याला काही सुचेना. आता काय करावे तुम्ही तरी सांगा. बघा आता विचार करा ह्या प्रश्नावर आणि तुम्ही उत्तर लिहू शकता. मी माझं उत्तर वाचते. त्याने त्या माणसाजवळ जावं, त्याला धीर द्यावा. ती व कुठे लागले ते पाहावे.
जवळ रुमाल असेल तर त्या माणसाच्या जखमेवर बांधावा. जवळपास कोणी मोठी व्यक्ती असेल तर त्यांना बोलवावे. त्या व्यक्तीला जास्त जखम झाली असेल, जास्त रक्त येत असेल तर जवळपास मोबाईल शोधून 100 नंबरवर फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवावी. धन्यवाद.